हॅलो एव्हरीवन, वेलकम टू एन डी नर्सिंग कोचिंग. तुमच्या सर्वांचं एन डी नर्सिंग कोचिंगमध्ये हार्दिक स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण परत एक महाराष्ट्र स्टाफ नर्स परीक्षेसाठी जो सराव पेपर आहे तो बघणार आहे. कृपया व्हिडिओला संपूर्ण बघा. प्रत्येक प्रश्नाचं एक्सप्लेनेशन मी दिलेलं आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर कृपया व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर पण करायचा आहे. चला तर स्टार्ट करूया. प्रश्न क्रमांक 1, फिजिकल विड्रॉल सिम्पटम्स आर अब्सेंट इन पेशंट अब्युजिंग. ओके, तर कुठल्या ॲब्युजिव्ह सबस्टन्समध्ये फिजिकल विड्रॉल सिम्पटम्स अब्सेंट असतात? बघा, ऑप्शन 1 आहे अल्कोहोल. अल्कोहोलचे विड्रॉल सिम्पटम्स असतात, आपल्याला माहिती आहे. सर, अल्कोहोलचे काय काय विड्रॉल सिम्पटम्स असतात? अल्कोहोलचे काय काय विड्रॉल सिम्पटम्स असतात? तर बेस्ड ऑन डे, म्हणजे कुठल्या दिवशी माणसाने अल्कोहोल स्टॉप केलं. तर डे 1ला जो आहे, डे 1ला पेशंटला हँगओव्हर असतो. ओके, डे 1ला हँगओव्हर असतो. डे 2ला जो आहे तो असतो नाईट स्वेट. ओके, रात्रीचा घाम येतो पेशंटला. त्यानंतर डे 3ला जर विचारलं तर डे 3ला शेकिंग होते पेशंटला, पेशंटचे हातपाय हालायला लागतात. आणि जर डे 4ला जर विचारलं तर पॅरानोइया. ओके, पॅरानोइया म्हणजे काय की शक. ओके, पेशंट शक घ्यायला लागतो. त्यानंतर डे 5ला पेशंटला रिलीफ मिळतो. आता हे मी का सांगितलं बरं? कारण की तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की जो पेशंट अल्कोहोल विड्रॉलचा आहे त्याला रिलीफ कधी मिळतो, कारण हा प्रश्न रिपीट झालेला आहे. ओके, तर डे 5ला अल्कोहोलिक पेशंटला रिलीफ मिळतो. क्लिअर आहे सगळ्यांना? क्लिअर आहे. अजून जर अजून एक प्रश्न बनू शकतो, डे 6ला काय होतं सर? डे 6ला पेशंटला ब्रेन फॉग होतो. ओके, ब्रेन फॉग होतो म्हणजे काय की पेशंटचा जो कॉन्शियसनेस लेवल आहे हा थोडासा अल्टर्ड होतो. ओके, थोडासा अल्टर्ड होतो, परंतु पूर्ण अनकॉन्शियस होत नाही. ठीक आहे, याला ब्रेन फॉगिंग म्हणतात. ओके, तर हे प्रश्न तुम्हाला याद्वारे बनू शकतात. चला, दुसरा ऑप्शन आहे आपल्याकडे. दुसरा ऑप्शन आहे कॅनाबीज. ओके, तर कॅनाबीज आपल्याला माहिती आहे, कॅनाबीज याला आपण गांजा म्हणतो. ओके, तर ह्याचा जेव्हा नशा करतात तर पेशंटच्या स्लीप आणि ॲपेटाईटमध्ये चेंजेस होतात. ओके, कॅनाबीजमध्ये स्लीप आणि ॲपेटाईटमध्ये चेंजेस होतात. ओके, क्लिअर आहे. तर पेशंटला क्रेविंग होते. ओके, आणि पेशंटला बॉडीवर काहीतरी चालतंय अशा प्रकारची फिलिंग येते. ओके, पेशंटला हेडेक, ॲब्डोमिनल पेन, सोशल विड्रॉल वगैरे कॅनाबीजमध्ये होत असतं. पण पेथिडीन जो सबस्टन्स आहे हा एक H शेड्यूलमध्ये सबस्टन्स आहे. तो पेथिडीन एक ड्रग आहे, परंतु ह्या ड्रगचं कुठलंही विड्रॉल सिम्पटम्स येत नाही. ओके, क्लिअर आहे. बार्बिच्युरेटचे पण विड्रॉल सिम्पटम्स येतात आणि याच्यामध्ये ड्रग डिपेंडन्सी. ओके, ड्रग डिपेंडन्सी तयार होते. काय होते? ड्रग डिपेंडन्सी तयार होते. क्लिअर आहे. तर सगळे हे महत्त्वाचे प्रश्न होते. चला, प्रश्न क्रमांक 2, चिकन पॉक्स इज ऑल्सो नोन ॲज. आता आपल्याला माहिती आहे चिकन पॉक्सला काय म्हणतो आपण? व्हेरिसेला. ओके, व्हेरिसेला जोस्टर. ओके, आता ह्या व्हेरिसेला जोस्टर कधी म्हणणार आपण? व्हेरिसेला जोस्टर कधी म्हणणार? जेव्हा चिकन पॉक्सचा रिलॅप्स झाला म्हणजे परत आला. चिकन पॉक्स जेव्हा परत येतो, एका माणसामध्येच परत जर आला तर त्याला आपण व्हेरिसेला जोस्टर म्हणतो. क्लिअर आहे सगळ्यांना? क्लिअर आहे. ओके, आणि चिकन पॉक्समध्ये कुठला आयसोलेशन देता तुम्ही? चिकन पॉक्समध्ये कुठला आयसोलेशन द्यायला पाहिजे? तर चिकन पॉक्समध्ये आपण एअरबॉर्न आयसोलेशन देतो. आणि जे क्रस्ट तयार होतात त्याच्या 5 डेज अगोदर म्हणजे 5 दिवस अगोदर फिवर आल्यापासून आणि ते जे क्रस्ट आहेत हे सुकल्यानंतर 5 दिवसापर्यंत म्हणजे 10 दिवस टोटल आयसोलेशन आपल्याला चिकन पॉक्समध्ये द्यायला लागतं. क्लिअर आहे? ओके, चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 3, इन्क्युबेशन पिरियड इन पोलिओ. ओके, पोलिओमध्ये इन्क्युबेशन पिरियड किती असतो? ओके, तर ऑप्शन बघा, तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2, 1 ते 3 आठवडे. ओके, आता पोलिओ माहिती आहे आपल्याला सगळ्यांना. कशामुळे होतो? तर पोलिओ व्हायरसमुळे होतो. ओके, पोलिओ व्हायरसमुळे. सर, पोलिओ व्हायरस काय आहे? पोलिओ व्हायरस काय आहे? तर पोलिओ व्हायरस जो आहे हा एक RNA व्हायरस आहे. RNA व्हायरस आहे
जो की फिको ओरल रूटद्वारे ओके फिको ओरल रूटद्वारे ट्रान्समिट होतो. क्लिअर आहे. तर एवढे सगळे याच्यामधून प्रश्न बनू शकतात. चला प्रश्न क्रमांक 4. ऑक्सिटोसिन इज सिक्रिटेड बाय. ऑक्सिटोसिन कोण सिक्रिट करतो? ओके अँटेरियर पिट्युटरी, पोस्टेरियर पिट्युटरी, ओव्हरी किंवा ॲड्रेनल ग्लँड. ओके हे समजण्या अगोदर आपल्याला ही पिट्युटरी काय भानगड आहे हे समजायला पाहिजे. ओके तर पिट्युटरी ही एक आपल्या बॉडीमध्ये एक मास्टर एंडोक्राइन ग्लँड म्हणतात. ओके या पिट्युटरीला लिहून घ्या. पिट्युटरी बद्दल थोडीशी माहिती आपल्याला असणं जरुरी आहे कारण प्रश्न विचारले जाऊ शकतात. ओके पिट्युटरी हिला आपण मास्टर एंडोक्राइन ग्लँड म्हणतो. काय म्हणतो सर? मास्टर एंडोक्राइन ग्लँड. मास्टर एंडोक्राइन ग्लँड. आता ही जी ग्लँड आहे ही अशा प्रकारची दोन भागामध्ये डिवाइड झालेली असते. ओके ओके अशा प्रकारे दोन भागामध्ये डिवाइड झालेली असते. हा जो समोरचा भाग आहे याला म्हणतो आपण एंटेरियर पिट्युटरी आणि हा जो मागचा भाग आहे त्याला म्हणतो आपण पोस्टेरियर पिट्युटरी. ओके आता ही मास्टर एंडोक्राइन ग्लँड का म्हणतात? कारण की पिट्युटरी वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन सिक्रिट करत असते जे की डायरेक्टली आपल्या ब्लडमध्ये मिसळले जातात. ओके म्हणून त्याला आपण म्हणतो एंडोक्राइन ग्लँड. ओके पिट्युटरी पण काय आहे? एंडोक्राइन. डायरेक्टली आपल्या ब्लडमध्ये हे सिक्रिशन किंवा हार्मोन सिक्रिट करत असते. ओके तर आता तुम्हाला प्रश्न विचारतील की एंटेरियर पिट्युटरी कुठले हार्मोन सिक्रिट करते, पोस्टेरियर पिट्युटरी कुठले हार्मोन करते? तर आपण पहिलं पोस्टेरियर पिट्युटरी बघूया. कारण की सर पोस्टेरियर पिट्युटरी मधून दोनच हार्मोन येतात. कुठले कुठले सर? एक येतो ऑक्सिटोसिन आणि दुसरा येतो ADH. ओके ऑक्सिटोसिन आणि ADH. आता अँटेरियर पिट्युटरी मधून कुठले कुठले हार्मोन येतात? ओके तर अँटेरियर पिट्युटरी मधून ACTH, ॲड्रेनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन, FSH फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, त्यानंतर LH दॅट इज ल्युटिनायझिंग हार्मोन, त्यानंतर GH ग्रोथ हार्मोन. ओके त्यानंतर तुमचा प्रोलॅक्टिन ओके आणि TSH थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. ओके तर हे जे हार्मोन आहेत हे अँटेरियर पिट्युटरी मधून सिक्रिट होतात आणि पोस्टेरियर पिट्युटरी मधून दोनच हार्मोन सिक्रिट होतात. त्याचं नाव आहे ऑक्सिटोसिन आणि ADH. आता प्रश्न काय विचारला जाईल की पोस्टेरियर पिट्युटरी. आपल्याला प्रश्नांमध्ये काय विचारलं आलं आहे? पोस्टेरियर पिट्युटरी मधून कुठला हार्मोन सिक्रिट होतो? तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑक्सिटोसिन. क्लिअर? ओके चला पुढचा प्रश्न घेऊया. ह्या प्रश्न क्रमांक 4चं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 5. सुप्रारेनल ग्लँड. सुप्रा म्हणजे काय? वरती. ओके म्हणजे सुप्रा म्हणजे वरती आणि रेनल म्हणजे किडनी. तर किडनीच्या वरची ग्लँड कुठली आहे? तर तिला आपण काय म्हणतो? ॲड्रेनल ग्लँड. ओके ॲड्रेनल ग्लँड. आता ॲड्रेनल ग्लँड बद्दल सुद्धा तुम्हाला थोडीशी माहिती असायला पाहिजे. हेडिंग लावा ॲड्रेनल ग्लँड. ओके आता ॲड्रेनल ग्लँड काय भानगड आहे? तर ॲड्रेनल ग्लँड ही एक प्रकारची एंडोक्राइन ग्लँड आहे जिच्यामध्ये दोन पोर्शन असतात. ओके ही ग्लँड जी आहे ही अशा प्रकारची ग्लँड असते आणि हिच्यामध्ये दोन पोर्शन असतात. ओके आता हा जो बाहेरचा पोर्शन आहे याला म्हणतो आपण कॉर्टेक्स आणि हा जो आतला पोर्शन आहे याला म्हणतो आपण मेडुला. ओके कॉर्टेक्स आणि मेडुला. आता कॉर्टेक्स हा GFR प्रकारचे हार्मोन सिक्रिट करतो. हे प्रश्न बहुत बार रिपीट झालेले आहेत. ओके कॉर्टेक्स हा GFR GFR हार्मोन सिक्रिट करतो कारण की ह्यामध्ये ॲड्रेनल ग्लँडचं काम काय आहे की आपल्या बॉडीमध्ये जी फ्लूइड आणि इलेक्ट्रोलाइटची बॅलन्स मेंटेन करण्याचं काम ही ॲड्रेनल ग्लँड करते. ओके तर ह्या ज्या कॉर्टेक्समध्ये आपले 3 प्रकारच्या लेयर असतात. ओके 3 प्रकारच्या लेयर. आता तुम्हाला प्रश्न कसा विचारला जातो मी तुम्हाला सांगतो. तर 3 प्रकारच्या लेयर कुठल्या? G, F आणि R. ओके G म्हणजे काय? ग्लोमेरुलोसा, झोना ग्लोमेरुलोसा. F म्हणजे काय? झोना फॅसिक्युलेटा आणि R म्हणजे झोना रेटिक्युलॅरिस. या 3 प्रकारच्या लेयर आहेत. आता कोणची लेयर कुठला हार्मोन सिक्रिट करते हे प्रश्न तुम्हाला मेन म्हणजे विचारले जातात. आता झोना ग्लोमेरुलोसा जी आहे ही मिनरलोकॉर्टिकॉइड सिक्रिट करते. काय करते सर? मिनरलोकॉर्टिकॉइड
कॉर्टिकॉइड. सगळ्यांना विनंती आहे नोट्स बनवत राहा, कारण तुम्ही जेव्हा परीक्षेचं रिव्हिजन कराल तर अशा प्रकारे जर रिव्हिजन केलं तर तुम्ही कधीच विसरणार नाही. ओके. त्यानंतर झोना फॅसिक्युलेटा काय सिक्रेट करते, तर झोना फॅसिक्युलेटा ग्लुकोकॉर्टिकॉइड सिक्रेट करते सर, ग्लुकोकॉर्टिकॉइड सिक्रेट करते. त्यानंतर झोना रेटिक्युलरिस पण मिनरलोकॉर्टिकॉइड सिक्रेट करते. ठीक आहे. ओके. तर तुम्हाला कुठला हार्मोन कुठली लेयर सिक्रेट करते हे पहिलं माहिती पाहिजे. आता हे झाल्या कॉर्टेक्सच्या लेयर. ओके. कॉर्टेक्सच्या लेयर. आता मेडुलामध्ये पण काहीतरी सिक्रेट होत असेल तर सर जर तुम्हाला विचारलं मेडुला कुठला हार्मोन सिक्रेट करते, तर मेडुला ADH ॲड्रेनालिन, नॉरॲड्रेनालिन आणि डोपामिन हा सिक्रेट करते. ओके. हे 3 हार्मोन जे आहेत ही मेडुला सिक्रेट करत असते. क्लिअर आहे सगळ्यांना. अतिशय महत्त्वाचे प्रश्न, यातून एक प्रश्न असे बनत असतात. ओके. क्लिअर. तर तुम्हाला प्रश्नामध्ये काय विचारलं होतं की सुप्रारिनल ग्लँड कशाला म्हणतात, तर सुप्रारिनल ग्लँड आपण ॲड्रेनल ग्लँडला म्हणतो, जी की किडनीच्या डोक्यावरती बसलेली आहे. ओके. चला प्रश्न क्रमांक 6. BMR इज इन्क्रीज बाय विच हार्मोन, तर कुठल्या हार्मोनमुळं BMR इन्क्रीज होतो. ओके. तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे याचं थायरॉक्सिन हार्मोनमुळं. ओके. थायरॉक्सिन हार्मोनमुळं BMR हा जो आहे हा इन्क्रीज होत असतो. प्रश्न क्रमांक 7. विच ऑफ द 2 हार्मोन वर्क्स इन अपोजिट वे. ओके. तर कोणते असे 2 हार्मोन आहेत जे अपोजिट वे, म्हणजे एक जर वाढला तर एक कमी होईल, एक कमी झाला तर एक वाढेल. ओके. तर असे कुठले हार्मोन आहेत, तर आपलं याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 PTH अँड कॅल्सिटोनिन. आता हे PTH काय आहे, तर PTH आहे पॅराथॉर्मोन. ओके. पॅराथॉर्मोन, PTH अँड कॅल्सिटोनिन. आता याबद्दल थोडीशी माहिती करून घेऊया, कारण की इथून सुद्धा प्रश्न कसे बनतात मी सांगतो तुम्हाला. ओके. PTH अँड कॅल्सिटोनिन. आता PTH काय करतं आणि कॅल्सिटोनिन काय करतं हे आपल्याला समजणं जरुरी आहे. ओके. तर सगळ्यात पहिलं आपण बघूया कॅल्सिटोनिन काय करतं, कसं वर्क करतं. तर कॅल्सिटोनिन जेव्हा आपल्या इंटेस्टाईन मधलं, ओके, कॅल्सिटोनिन काय करतं की आपल्या जे ब्लड आहे ह्या ब्लड मधलं कॅल्शियम जे आहे, ओके, हे जे ब्लड मधलं कॅल्शियम आहे हे बोनमध्ये डिपॉझिट करण्याचं काम हे कॅल्सिटोनिन करत असतं. आता हे ब्लड मध्ये कुठून येतं कॅल्शियम, ओके, ब्लड मध्ये कुठून येतं, तर ब्लड मध्ये आपल्या इंटेस्टाईन मधून, ओके, इंटेस्टाईन मधून काही ॲब्झॉर्ब होतं प्लस काही किडनी मधून ॲब्झॉर्ब होतं. ओके. काही किडनी मधून ॲब्झॉर्ब होतं. तर हे कॅल्शियम आपल्या बोन मध्ये डिपॉझिट करण्याचं काम जे आहे हे कॅल्सिटोनिन करत असतं. आता कॅल्सिटोनिन काय करतं, ब्लड मधलं जे कॅल्शियम आहे ते बोन मध्ये नेऊन टाकतं. तर आता याचं उलटं काम कोण करेल की जे बोन मधलं कॅल्शियम आहे हे ब्लड मध्ये नेण्याचं काम जे आहे हे पॅराथायरॉइड हार्मोन करतं. त्यामुळं ज्यावेळेस ब्लड मध्ये कॅल्शियम वाढेल तर किडनीमध्ये काय होणार, किडनीमध्ये स्टोन निर्माण होतात कॅल्शियमचे. क्लिअर आहे. ओके. तर हे यांचं अपोजिट ऍक्शन आहेत. कॅल्सिटोनिन काय करतं, ब्लड मधलं कॅल्शियम बोन मध्ये नेऊन टाकतं. तसंच पॅराथायरॉइड हार्मोन काय करतो, बोन मधलं कॅल्शियम ब्लड मध्ये नेतो. क्लिअर आहे. तर ही आहे यांची अपोजिट डायरेक्शन. आता तुम्हाला याच्याबद्दलच डिसऑर्डर सुद्धा विचारल्या जाऊ शकतात. क्लिअर आहे. ओके. चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 8. फाइट अँड फ्लाइट आर द फंक्शन ऑफ विच हार्मोन. ओके. फाइट अँड फ्लाइट रिस्पॉन्स. ओके. तर हा कुठल्या हार्मोनचा रिस्पॉन्स आहे, तर आपलं याचं बरोबर उत्तर असणार आहे तर इपिनेफ्रिन हार्मोनचा. ठीक आहे. फाइट और फ्लाइट म्हणजे काय की ज्यावेळेस फॉर एक्झाम्पल तुम्ही जंगलातून चालले आणि तुमच्या समोर अचानक वाघ आल्यानंतर आपण किती जोरात धावू शकतो,
जरी आपण थकलेलो जरी असलो तरी आपण इतक्या फास्ट धावू शकतो. ही एनर्जी कुठून येते तर ही इपिनेफ्रिन हार्मोनमुळे. ही काय करते आपल्या ॲड्रेनल ग्लँडला स्टिम्युलेट करते आणि ॲड्रेनल ग्लँड जी आहे ही ॲड्रेनॅलिन हार्मोन सिक्रेट करते आणि ॲड्रेनॅलिन जो हार्मोन आहे हा जो ॲड्रेनॅलिन हार्मोन आहे ॲड्रेनॅलिन हा आपला फाईट आणि फ्लाईटचं काम करतो. ओके क्लिअर आहे सगळ्यांना. ओके कॅल्सिटोनिन मी आत्ताच सांगितलं तुम्हाला कॅल्सिटोनिन काय करतं तर कॅल्सिटोनिन आपल्या ब्लडमधलं जे कॅल्शियम आहे ब्लडमधलं जे कॅल्शियम आहे हे बोनमध्ये नेऊन टाकतं. ओके क्लिअर आहे. आणि अल्डेस्टेरॉन काय करतं सर तर आपल्या बॉडीमधले जे काही मिनरल्स आहेत हे मेंटेन करण्याचं काम करतं. क्लिअर आहे. कॉर्टिझॉल हा स्टिरॉइड हार्मोन आहे. कॉर्टिझॉल हा स्टिरॉइड हार्मोन आहे. क्लिअर आहे. ओके चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 9. किडनी स्टोन आर फॉर्म ड्यू टू. ओके किडनी स्टोन कशामुळे फॉर्म होतात. ओके तर 4 ऑप्शन आहेत तुमच्याकडे. ऑप्शन बघून घ्या. तर किडनी स्टोन इज फॉर्म ड्यू टू हायपर सिक्रिशन ऑफ पॅराथायरॉइड हार्मोन. कारण मी तुम्हाला सांगितलं होतं पॅराथायरॉइड हार्मोन काय करतो की आपल्या जे बोनमधलं कॅल्शियम आहे बोनमधलं जे कॅल्शियम आहे ते ब्लडमध्ये नेऊन टाकतं. ओके ब्लडमध्ये नेऊन टाकतं. त्यामुळे काय होणार ब्लडमध्ये कॅल्शियम वाढणार. ब्लड कुठं जाणार किडनीमध्ये काय होणार स्टोन होणार. क्लिअर आहे. ओके त्यानंतर हायपर सिक्रेशन ऑफ कॅल्सिटोनिन. आता कॅल्सिटोनिन जर जास्त झाला तर काय होणार की डिक्रीज होणार. ओके डिक्रीज होणार ब्लडमधलं कॅल्शियम. ओके ब्लड कॅल्शियम डिक्रीज होणार. क्लिअर आहे. ओके चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 10. विच ऑफ द फॉलोइंग हार्मोन इज ट्रॉपिक हार्मोन. ट्रॉपिक हार्मोन तर कुठला आहे ट्रॉपिक हार्मोन. आपलं याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 TSH. आता TSH ट्रॉपिक हार्मोन काय आहे. ट्रॉपिक हार्मोन म्हणजे काय पहिलं आपल्याला माहिती पाहिजे. तर ट्रॉपिक हार्मोन म्हणजे ए ग्रुप ऑफ हार्मोन दॅट स्टिम्युलेट अदर एंडोक्राइन ग्लँड टू प्रोड्यूस देअर ओन हार्मोन. ओके काय म्हणतात ट्रॉपिक हार्मोन म्हणजे काय लिहून घ्या. ट्रॉपिक हार्मोन म्हणजे ए ग्रुप ऑफ हार्मोन that stimulate other endocrine gland to produce their own effect. Okay their own effect म्हणजे काय की एखादी ही जी थायरॉइड ग्लँड आहे ओके किंवा थायरॉइड हार्मोन जो आहे हा थायरॉइड ग्लँडला म्हणजे स्टिम्युलेट करतो. त्यामुळं जी थायरॉइड ग्लँड आहे ही तिचा इफेक्ट बनवत असते. ओके तर याला म्हणतो आपण ट्रॉपिक हार्मोन. ओके ट्रॉपिक हार्मोन प्रश्न आपल्याला समजायला पाहिजे. ओके चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 11. ॲप्रोप्रिएट पोझिशन टू द क्लायंट फॉर रेज ICP. जर एखाद्या पेशंटचा ICP रेज झाला. ICP म्हणजे काय सर इंट्राक्रेनियल प्रेशर. ओके आता सर ICP किती असतं नॉर्मल किती असतं सर तर 5 ते 15 mm ऑफ Hg. 5 ते 15 mm ऑफ Hg हा पण एक तुमचा प्रश्न बनला की नॉर्मल ICP किती असतो. ओके आता सर ICP ज्यावेळेस रेज होतो तर त्याचं फर्स्ट साईन मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. काय असतं फर्स्ट साईन कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ICP रेज झाल्याचं फर्स्ट साईन आपल्याला कधी कळतं आणि काय असतं. ओके तर काय असतं ICPचं तुम्हाला फर्स्ट साईन सांगायचं आहे. कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांनी कमेंट करायची आहे. तर तुम्हाला प्रश्नामध्ये विचारलं की पोझिशन कुठली द्यायची. सर आम्ही नेहमी ICP इन्क्रीज झालेल्या पेशंटला सेमी फाउलर पोझिशन देतो जी की 30 डिग्री बेडचा जो अँगल आहे हेड एंड जे आहे ते 30 डिग्री रेज करून द्यायचं. आता याच्यामुळं काय होणार की जे ब्रेनमध्ये प्रेशर आलेलं आहे हे आयदर CSF मुळे किंवा ब्लड जे ग्रॅव्हिटीमुळं डोक्यापासून ते हृदयापर्यंत आपलं ब्लड जे आहे हे खाली येईल. याच्यामुळं काय होणार ICP कमी होणार. क्लिअर आहे. आता सर अजून एक महत्त्वाचा प्रश्न जो परीक्षेमध्ये बार ट्रायड जातो तो म्हणजे की एक ट्रायड असतो इन्क्रीज ICP मध्ये एक ट्रायड असतो त्याला आपण म्हणतो सर कुशिंग ट्रायड. आता ट्रायड म्हणजे काय की नेहमी 3 सिम्पटम्स असतील. ओके तर आता इन्क्रीज ICP मध्ये कुठले 3 सिम्पटम्स असतात तर एक असतो इन्क्रीज सिस्टोलिक ब्लड प्रेशर. दुसरा आहे डिक्रीज रेस्पिरेशन
डिक्रीज रेस्पिरेशन आणि डिक्रीज पल्स. ओके, हे जे 3 सिम्पटम्स आहेत हे तुम्हाला इन्क्रीज ICP, याला म्हणतो आपण कुशिंग ट्रायड. लक्षात ठेवायचं आहे, प्रश्न बनणार आहे. ओके, कुशिंग ट्रायडमध्ये कुठले कुठले सिम्पटम्स असतात किंवा कुठला नसतो सिम्पटम, हे प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. चला पुढचा प्रश्न क्रमांक 12. प्रायोरिटी नर्सिंग डायग्नोसिस ड्युरिंग फर्स्ट 24 hours फॉलोइंग MI. ओके, आफ्टर MI मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन नंतर की कुठला प्रायोरिटी नर्सिंग डायग्नोसिस असणार आहे? तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1, इम्पेअर्ड गॅस एक्सचेंज. ओके, आता MI मध्ये आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात. ओके, तर MI मध्ये इमिजिएट ट्रीटमेंट काय दिली जाते? तर इमिजिएट ट्रीटमेंट MI मध्ये लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला एक मी सोपा फॉर्म्युला सांगतो. तर इमिजिएट ट्रीटमेंट जर विचारली तुम्हाला MI मध्ये, इमिजिएट ट्रीटमेंट ऑफ MI, तर ह्याच्यासाठी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मोना आणि टास. ओके, मोना आणि टास हे लक्षात ठेवायचं आहे. ह्याच्यामधून आपण इमिजिएट ट्रीटमेंट ऑफ MI लक्षात ठेवू शकतो. M म्हणजे मॉर्फिन. ओके, मॉर्फिन देतो आपण कशासाठी? सर आपल्याला पेशंटचं पेन रिलीफ करायचं आहे. ओके, पेन रिलीफसाठी मॉर्फिन देतो. O म्हणजे O2 देतो, ऑक्सिजन. का बरं? कारण की आपली जी कोरोनरी आर्टरी आहे याच्यामध्ये ब्लॉकेज झाल्यामुळं ज्या मायोकार्डियल मसल्स आहेत यांना ब्लड सप्लाय प्रॉपर होत नाही आहे, ऑक्सिजन सप्लाय प्रॉपर होत नाही, त्यामुळं ऑक्सिजन द्यायचा. NTG देतो नायट्रोग्लिसरीन. नायट्रोग्लिसरीन कसं देतो सर? सबलिंग्वली. ओके, सबलिंग्वली देतो. ओके, सबलिंग्वली. ओके सर, सबलिंग्वली काय करतं नायट्रोग्लिसरीन? सर हे नायट्रोग्लिसरीन जे आहे हे मॅसिव्ह वॅसोडायलेटर आहे. मॅसिव्ह वॅसोडायलेटर आहे. ओके, मॅसिव्ह वॅसोडायलेटर आहे. किती द्यायचं सर? किती द्यायचं नायट्रोग्लिसरीन? तर 0.4. ओके, 0.4 mg द्यायचं नायट्रोग्लिसरीन. ओके, सबलिंग्वली द्यायचं आणि एव्हरी 5 मिनिटने. ओके, एव्हरी 5 मिनिटने आपल्याला रिपीट डोस करू शकतो आपण. ओके, त्यानंतर A म्हणजे ॲस्पिरिन. ॲस्पिरिन. ओके, तर ॲस्पिरिन किती द्यायचं सर? ॲस्पिरिनची युजली 75 mg ची टॅबलेट येते जी रेग्युलर आपण पेशंटला देतो आणि ह्या 75 mg चा एक आपल्याला लोडिंग डोस तयार करायला लागतो. ओके, लोडिंग डोस देतो आपण ॲस्पिरिनचा, तो की 325 mg. 325 mg लोडिंग डोस आपल्याला क्वेश्चनमध्ये विचारलं जाऊ शकतं. ॲस्पिरिनचा लोडिंग डोस किती? 4 टॅबलेट द्यायच्या एक सोबत. लोडिंग डोस हा आपला ॲस्पिरिनचा द्यायचा पेशंटला. ओके, इमिजिएटली आफ्टर ट्रीटमेंट फॉर MI. त्यानंतर T फॉर थ्रोम्बोलायटिक एजंट. ओके, थ्रोम्बोलायटिक एजंट. ओके, थ्रोम्बोलायटिक म्हणजे जो काही क्लॉट तयार झालेला असेल पेशंटच्या कोरोनरी आर्टरीमध्ये त्याच्यासाठी आपल्याला STK म्हणून, ओके, स्ट्रेप्टोकायनेज म्हणून एक थ्रोम्बोलायटिक एजंट जो की युजली यूज केला जातो. ओके, त्यानंतर A फॉर अँटीकोॲग्युलंट. अँटीकोॲग्युलंट. आता प्रश्नामध्ये तुम्हाला विचारलं जाईल की जो कुठला असा ड्रग आहे इन ट्रीटमेंट ऑफ MI जो की अँटीकोॲग्युलंट यूज केला जातो. ओके, तर अँटीकोॲग्युलंटसाठी आपण हेपेरिन पेशंटला स्टार्ट करतो. ओके, आणि ज्यावेळेस आपण हे ॲस्पिरिनचा लोडिंग डोस देतो तर हा लोडिंग डोस दिल्यानंतर सुद्धा ॲस्पिरिन ॲज अ अँटीप्लेटलेट एजंट काम करत असतं. त्यानंतर S फॉर स्टूल सॉफ्टनर. स्टूल सॉफ्टनर. आता स्टूल सॉफ्टनर काय संबंध आहे? कारण की सर ज्या वेळेस पेशंट जर फॉर डिफिकेशनच्या प्रोसेसमध्ये जर पेशंटनी प्रेशर जर लावलं तर काय होणार? पेशंटच्या ज्या कोरोनरी आर्टरी ज्या आहेत ह्या अजून ब्लॉक होण्याचा प्रयत्न करतील. ओके, त्यामुळं आपल्याला पेशंटला स्टूल सॉफ्टनर द्यायचं आणि याच्यामध्ये आपण ड्युफेलॅक वापरतो. ओके, ड्युफेलॅक वापरतो. त्यानंतर सेडेटिव्हज द्यायचे. सेडेटिव्हजमध्ये आपण डायझिपाम वापरतो. ओके, डायझिपाम वापरतो. ओके, तर हे आम्हाला समजलं की इमिजिएट ट्रीटमेंट ऑफ MI काय असणार आहे, तर मोनाटास आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. चला, तर आपल्याला प्रश्नामध्ये विचारलं होतं की प्रायोरिटी नर्सिंग डायग्नोसिस काय आहे आफ्टर MI. तर आफ्टर MI प्रायोरिटी नर्सिंग डायग्नोसिस असणार आहे आपला इम्पेअर्ड गॅस एक्सचेंज. चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 13. द पेन असोसिएटेड विथ MI इज ड्यू टू.
तर मायोकार्डियल इन्फ्राक्शनमध्ये पेशंटला पेन का होतं, तर इट इज ड्यू टू इनसफिशियंट ऑक्सिजन. ओके, ऑक्सिजन कमी मिळतोय का बरं, कारण की ह्या ज्या कोरोनरी आर्टरीज आहेत, ओके फॉर एक्झाम्पल ही आर्टरीज आहे, याच्यामध्ये ब्लॉक झाल्यामुळं इथून ब्लड सप्लाय प्रॉपर होणार नाही, आणि ब्लड सप्लाय जर प्रॉपर नाही झाला तर ऑक्सिजन सप्लाय प्रॉपर होणार नाही. ओके, त्याच्यामुळं पेशंटमध्ये जे आहे मायोकार्डियल इन्फ्राक्शनच्या पेशंटमध्ये पेन होत राहतं. चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 14. ॲस्पिरिन इज ॲडमिनिस्टर्ड टू द क्लायंट एक्सपिरियन्सिंग MI बिकॉज ऑफ इट्स. ओके, तर मी तुम्हाला सांगितलंय लो डोस ऑफ ॲस्पिरिन, जो कमीत कमी डोस ऑफ ॲस्पिरिन आहे तो आपला पेशंटच्या अँटीप्लेटलेट ॲक्शनसाठी, ओके अँटीप्लेटलेट ॲक्शनसाठी आपण देत असतो. आणि ज्यावेळेस आपण ॲस्पिरिनचा हाय डोस देतो तर तो ॲनाल्जेसिक इफेक्ट करतो. ओके, तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3, हा लो डोसमध्ये. ओके, अँटीप्लेटलेट ॲक्शन लो डोसमध्ये करतो आणि ॲनाल्जेसिक ॲक्शन हाय डोसमध्ये. जर आपण हाय डोस ऑफ ॲस्पिरिन दिलं तर ॲनाल्जेसिक ॲक्शन करेल. ठीक आहे. ओके, पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 15. क्रॅकल्स हर्ड ऑन लंग अस्कल्टेशन इंडिकेट्स. ओके, क्रॅकल्स म्हणजे काय, मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की ज्यावेळेस आपण 2 कोरडे पानं घ्यायचे झाडाचे आणि त्या 2 झाडाच्या कोरड्या पाण्याला आपल्या हाताच्या मध्ये चुरगळायचं, जो आवाज येईल त्याला क्रॅकल साऊंड म्हणतात. ओके, तर हे काय इंडिकेट करतं, तर फ्लूइड फिल्ड अल्व्हिओलाय. ओके, अल्व्हिओलायमध्ये काहीतरी पाणी भरलेलं आहे असं इंडिकेट करतं. चला पुढचा प्रश्न. ए प्रायोरिटी असेसमेंट फॉर द क्लायंट ॲट ॲडमिशन इज. ओके, तर पेशंटच्या ॲडमिशनमध्ये सगळ्यात पहिली प्रायोरिटी असेसमेंट काय असणार आहे आपली, तर ब्लड प्रेशर असेसमेंट. कारण काय आहे, तर ती आहे ब्लड प्रेशर. काय आहे, तर ब्लड प्रेशर एक व्हायटल साईन आहे. व्हायटल साईन म्हणजे काय, जे अतिशय महत्त्वाचे आहेत. काय काय येतात व्हायटल साईन्स, TPR आणि BP. आणि फिफ्थ व्हायटल साईन जर विचारलं, ओके फिफ्थ व्हायटल साईन जर विचारलं, प्रश्न आलेला आहे, तर फिफ्थ व्हायटल साईन आहे आपलं पेनची असेसमेंट करणं. ओके, क्लिअर आहे सगळ्यांना. ओके, चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 17. प्रश्न क्रमांक 17 आहे तुमचा. द नर्स शुड एक्सपेशली अलर्ट फॉर द साइन अँड सिम्पटम्स ऑफ डिगॉक्सिन टॉक्सिसिटी इफ द सिरम लेवल इंडिकेट दॅट द क्लायंट हॅज. ओके, तर डिगॉक्सिन टॉक्सिसिटी साठी नॉर्मल लेवल पहिला आपल्याला माहिती पाहिजे. तर नॉर्मल लेवल काय आहे, सिरम नॉर्मल लेवल डिगॉक्सिनची, तर डिगॉक्सिनची नॉर्मल लेवल आहे 0.8 to 2 नॅनोग्राम. ओके, 2 नॅनोग्राम पर ml. ओके, 2 नॅनोग्राम पर ml. क्लिअर आहे. तर नॉर्मल लेवल जर आपल्याला माहिती असेल तर आपण ॲबनॉर्मल लेवल समजून घेऊया. जर पेशंटच्या बॉडीमध्ये मोर दॅन 2 नॅनोग्राम पर ml जर डिगॉक्सिनची लेवल झाली सिरममध्ये, ओके, तर त्याला आपण काय म्हणतो, डिगॉक्सिन टॉक्सिसिटी म्हणतो. आणि डिगॉक्सिन टॉक्सिसिटीमध्ये हमेशा लक्षात ठेवायचं लो पोटॅशियम लेवल होते. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे लो पोटॅशियम जर कमी झालं तर काय होणार, पेशंटला अरिदमिया होणार. काय होणार, अरिदमिया. आणि अरिदमिया झाल्यावर पेशंटची कंडिशन खराब होऊ शकते. ओके, त्यामुळं आपण डिगॉक्सिनच्या पेशंटला पोटॅशियम पण मॉनिटर करायचा असतं. हा पण तुम्हाला एक प्रश्न बनत असतो. ओके, डिगॉक्सिन काय आहे, का देतो आपण पेशंटला, कारण सर हे डिजिटॅलिस आहे. काय आहे डिगॉक्सिन, डिजिटॅलिस आहे. डिजिटॅलिस म्हणजे काय, की सर हे हार्टचे जे कॉन्ट्रॅक्शन आहेत हे वाढवत असतं. ओके, क्लिअर आहे. ओके, नाव पुढचा प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग साइन अँड सिम्पटम वुड मोस्ट लाईकली टू बी फाउंड इन अ क्लायंट विथ मायट्रल रिगर्जिटेशन. तर कुठल्या पेशंटमध्ये मायट्रल रिगर्जिटेशनचे साईन आपल्याला बघायला मिळतील. ओके, कुठलं साईन बघायला मिळेल. ओके, तर मायट्रल रिगर्जिटेशन. आता मायट्रल रिगर्जिटेशन म्हणजे काय, रिगर्जिटेशन म्हणजे तुम्हाला या इमेजद्वारे समजावून सांगतो. हे आपलं हार्ट आहे. ओके, हे झाले ॲट्रियम आणि हे झाले वेंट्रिकल. ओके, तर ह्या दोन्हींच्या मध्ये एक वॉल आहे बघा. ओके, एक वॉल असतो ज्याच्या थ्रू इथून ब्लड ॲट्रियम मधून वेंट्रिकलमध्ये जात असतं. परंतु रिगर्जिटेशन म्हणजे काय, की हे जे वेंट्रिकल जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होतील तर हे ब्लड पुढं पल्मोनरी आर्टरी आणि अओर्टाद्वारा वरती जातील.
ओके, परंतु काय होतं रिगर्जिटेशनमध्ये काही ब्लड जे आहे हे वापस ॲट्रियममध्ये जातं, याला आपण रिगर्जिटेशन म्हणतो. ओके, आणि अशा पेशंटमध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, एक्झर्शनल डिस्निया. ओके, काय बघायला मिळेल, एक्झर्शनल डिस्निया. पेशंटला थोडं जरी चालला पेशंट तर त्याचा श्वास वाढेल. ओके, श्वास वाढेल किंवा त्याला ब्रिदिंग डिफिकल्टी होईल. क्लिअर आहे. ओके, चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 19. ए प्रायोरिटी नर्सिंग डायग्नोसिस कॅटेगरी फॉर द क्लायंट विथ हायपरटेन्शन. ओके, तर हायपरटेन्शनच्या पेशंटमध्ये प्रायोरिटी नर्सिंग डायग्नोसिस काय असेल आपला, तर अल्टर्ड हेल्थ मेंटेनन्स. ओके, हेल्थ मेंटेनन्स अल्टर्ड होईल. ओके, पेन नाही होणार, कुठं हायपरटेन्शनमध्ये पेन होत नाही, स्किन इंटिग्रिटी ॲबनॉर्मल होत नाही, फ्लूइड व्हॉल्यूम डिफिसिट पण होत नाही. ठीक आहे, एक्सेस होऊ शकतो पण डेफिसिट नाही होत. ओके, क्लिअर. पुढचा प्रश्न क्रमांक 20. डॅश इज सीन इन द म्युकस मेम्ब्रेन ऑफ द माउथ ऑफ द पेशंट विथ मिझल्स. ओके, तर मिझल्सच्या पेशंटमध्ये आपल्याला कॉप्लिक स्पॉट बघायला मिळतात. ओके, कॉप्लिक स्पॉटची इमेज जरूर बघा. ओके, कॉप्लिक स्पॉटची इमेज तुम्हाला जरूर बघायची आहे. मिझल्सबद्दल थोड्याशा तुम्हाला माहिती सांगतो. मिझल्सबद्दल लिहून घ्या, हेडिंग लावा. मिझल्स आता कशामुळे होतो पहिलं तर लिहून घ्या, पॅरामायक्सोवायरिडी. ओके, ह्या पॅरामायक्सोवायरिडीमुळं जो आहे हा मिझल होत असतो. आता मिझल्स काय आहे, एक वाईल्ड टाईपचा व्हायरस आहे, म्हणजे जंगली व्हायरस आहे. ओके, आणि हा वॅक्सिन प्रिव्हेंटेबल आहे. ओके, मिझल्स काय आहे, वॅक्सिन प्रिव्हेंटेबल डिसीज आहे. म्हणून आपण मिझल्स कधी देतो तर सर आपण 9 मंथमध्ये. ओके, 9 मंथमध्ये आपण फर्स्ट डोस ऑफ मिझल देतो सबक्युटॅनियसली. ओके, पहिले काय देत होते, MMR, आणि आता काय देतात तर MMR सोडून आता फक्त M आणि R देतात. मम्सचा डोस यासोबत आता देत नाही. क्लिअर आहे सगळ्यांना. ओके, आता प्रिव्हेंशन कसं करसाल मिझल्सचं, तर मिझल्स प्रिव्हेंशन करण्यासाठी एक तर आपण वॅक्सिन देऊ शकतो. ओके, वॅक्सिन देऊ शकतो, त्यानंतर सपोर्टिव्ह थेरपी वगैरे आपण पेशंटला देऊ शकतो. इम्युनोग्लोबिन्स, मिझल्सचे इम्युनोग्लोबिन देऊ शकतो. क्लिअर आहे. ओके, चला नेक्स्ट प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 21. पॅसिव्ह इम्युनायझेशन इज गिवन विथ. ओके, तर पॅसिव्ह इम्युनायझेशन कधी देतात किंवा कुठे देतात, तर इम्युनोग्लोबिन्स. ओके, ह्या जे इम्युनोग्लोबिन्स आहेत हे काय आहेत, आर्टिफिशियल इम्युनिटी आहे. काय आहे इम्युनोग्लोबिन, आर्टिफिशियल इम्युनिटी आहे. ओके, तर त्याला आपण पॅसिव्ह इम्युनायझेशन सुद्धा म्हणू शकतो, आर्टिफिशियल किंवा रेडीमेड इम्युनिटी म्हणतो. क्लिअर. पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 22. व्हेरिसेला जोस्टर इम्युनोग्लोबिन शुड बी गिवन विदिन ऑफ एक्सपोज रेकमेंडेड फॉर द प्रिव्हेंशन ऑफ चिकन पॉक्स. तर कधी आपण चिकन पॉक्सचं वॅक्सिन द्यायला पाहिजे जर एक्सपोज झालं तर विदिन 72 आवर्स. ओके, विदिन लिहा इथं, विदिन 72 आवर्समध्ये आपल्याला द्यायचं आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 23. ट्रान्समिशन ऑफ प्लेग इज नॉट बाय. प्लेग कसा ट्रान्समिट होत नाही, तर प्लेग जो आहे हा फिको ओरल रूटद्वारे ट्रान्समिट होत नाही. क्लिअर आहे. नॉट बाय विचारला आहे तुम्हाला इथं. ठीक आहे, नॉट बाय. कारण प्लेग तुम्हाला माहिती आहे, प्लेगची सायकल पण सगळ्यांना माहिती आहे की प्लेग फॉर एक्झाम्पल एक उंदीर जो आहे हा उंदराच्या अंगावर जो आहे किंवा बॉडीमध्ये हा प्लेगचा बॅक्टेरिया राहत असतो. आता उंदीर काय करणार की एक माशी काय करणार, उंदराच्या अंगावर बसणार आणि ह्या उंदराच्या अंगामधून तो जो प्लेगचा विषाणू आहे तो काढून घेणार आणि ही माशी किंवा मच्छर जो आहे एखाद्या फूड ग्रेनवर बसणार. त्यानंतर हा जो मच्छर आहे हा माणसाला चावणार, माणसाला चावल्यानंतर ह्युमनमध्ये काय होणार, ह्युमन इन्फेक्टेड होणार. क्लिअर आहे. तर ही प्लेगची सायकल आहे आणि ह्याद्वारे असा प्लेग फैलत असतो. क्लिअर आहे. प्लेगचे मुख्यतः 2 प्रकार असतात बघा. प्लेगचे मुख्यतः 2 प्रकार असतात. एक असतो ब्युबोनिक प्लेग आणि एक असतो न्यूमोनिक प्लेग. ओके, 2 प्लेग असतात. ब्युबोनिक प्लेग बद्दल तुम्हाला प्रश्न विचारला होता. तर ब्युबोनिक प्लेग म्हणजे काय की रॅट, फ्लाईज आणि ह्युमन. ओके, म्हणजे काय की एक जो इन्फेक्टेड रॅट आहे ह्या रॅटच्या अंगावर एक फ्लाईज बसेल. ओके,
रॅटच्या अंगावर एक फ्लाईज बसेल आणि ही फ्लाईज ह्युमनला बाईट करेल. ओके, तर ह्या सायकलला म्हणतात ब्युबोनिक प्लेग. आता न्यूमोनिक प्लेग म्हणजे काय की एक जो रॅट आहे ह्या रॅटच्या अंगावर फ्लाईज बसेल. ओके, रॅटच्या अंगावर फ्लाईज बसेल, ती एका ह्युमनला इन्फेक्ट करेल. आता हे तर सगळं सेम झालं, परंतु हा ह्युमन जो आहे हा ड्रॉपलेटद्वारा दुसऱ्या ह्युमनला इन्फेक्ट जेव्हा करेल तर त्याला आपण न्यूमोनिक प्लेग म्हणतो, म्हणजे जो की रेस्पायरेशनद्वारा ट्रान्समिट होत असतो. आणि हा जो न्यूमोनिक प्लेग आहे, हा न्यूमोनिक जो प्लेग आहे हा मोर डेंजरस आहे. तर प्रश्न जर विचारला की कुठला प्लेग जास्त डेंजरस आहे तर न्यूमोनिक प्लेग जास्त डेंजरस असतो. क्लिअर? ओके, चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 24. डेंग्यू फीवर इज ट्रान्समिटेड बाय. तर डेंग्यू फीवर कसा ट्रान्समिट होत असतो? तर डेंग्यू फीवर हा एडिस इजिप्ती ह्या नावाच्या डासामार्फत हा डेंग्यू फीवर ट्रान्समिट होत असतो. आता अर्बो व्हायरस आहे, ठीक आहे. अर्बो व्हायरस याच्याद्वारे काला आजार ट्रान्समिट होतो. ओके, काला आजार ट्रान्समिट होतो अर्बो व्हायरसमुळं. ओके, व्हेरिसोला जोस्टरमुळं सांगितलं होतं चिकन पॉक्स ट्रान्समिट होतो. ओके, चिकन पॉक्स होतो व्हेरिसोला जोस्टरमुळं. आणि ॲनाफिलिसमुळं काय होतं? मलेरिया होतो. ओके, क्लिअर? पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 25. बॅकवर्ड आर्किंग इन टिटॅनस इज नोन ॲज. ओके, याची इमेज बेस्ड प्रश्न जो आहे हा नॉर्सेटमध्ये विचारला गेला होता. एक पेशंट जो आहे, हा जो पेशंट आहे ह्याची जी बॅकवर्ड आर्किंग होते. ओके, बॅकवर्ड आर्किंग होते, तर ह्या पोश्चरला काय म्हणतो आपण? या पोश्चरला काय म्हणतो आपण? ओपिस्टोटोनस पोश्चर. ओके, ओपिस्टोटोनस पोश्चर. त्यामुळे आपलं ऑप्शन 2 बरोबर उत्तर असणार आहे. क्लिअर? पुढचा प्रश्न क्रमांक 26. विच वन ऑफ द फॉलोइंग इज इन्क्लुडेड इन न्यूरोवास्कुलर चेक ऑफ द लोअर एक्स्ट्रीमिटीज. आता पेशंटच्या जर आपल्याला लोअर एक्स्ट्रीमिटी चेक करायच्या असतील न्यूरोवास्कुलरसाठी तर आपण काय चेक करतो सर? फिमोरल करतो. लेवल ऑफ कॉन्शियसनेस आपण GCS द्वारा. ओके, लेवल ऑफ कॉन्शियसनेस आपण GCS द्वारा. ओके, प्युपिल कॉन्ट्रॅक्शन आपण ब्रेनच्या स्टेमचं असेसमेंट करत असतो. ओके, ब्रेन स्टेमचं असेसमेंट करत असतो. ओके, क्लिअर आहे? ओरिएंटेशन पण आपलं GCS मध्ये येणार. पण आपल्याला इथं न्यूरोवास्कुलर म्हणजे सेन्सेशन आणि ब्लड सर्क्युलेशन. न्यूरो म्हणजे सेन्सेशन, वास्कुलर म्हणजे ब्लड सर्क्युलेशन. तर न्यूरोवास्कुलर आपण फिमोरल पल्सद्वारे असेस करू शकतो. क्लिअर? चला पुढचा प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग इज द फर्स्ट सिम्पटम ऑफ रुमॅटॉइड आर्थरायटिस. तर रुमॅटॉइड आर्थरायटिसचा सगळ्यात पहिलं सिम्पटम्स असतं स्टिफ जॉईंट अँड सोअर थ्रोट. ओके, स्टिफ जॉईंट अँड सोअर थ्रोट. ओके, अजून एक प्रश्न या ठिकाणी बनू शकतो की रुमॅटॉइड आर्थरायटिस कशामुळे होतो? तर ह्या बॅक्टेरियाचं नाव लिहून घ्या. ग्रुप ए बीटा हिमोलायटिक स्ट्रेप्टोकोकाय. ओके, स्ट्रेप्टोकोकाय. ग्रुप ए बीटा हिमोलायटिक स्ट्रेप्टोकोकायमुळे काय होतं सर? रुमॅटॉइड आर्थरायटिस होतो. चला पुढचा प्रश्न. रिस्टोरेशन ऑफ पर्सनल डिग्निटी अँड कॉन्फिडन्स इज. ओके, पर्सनल डिग्निटी आणि कॉन्फिडन्स रिस्टोअर करण्याला आपण काय म्हणतो? तर याला आपण म्हणतो सायकोलॉजिकल रिहॅबिलिटेशन. ओके, काय म्हणतो? सायकोलॉजिकल रिहॅबिलिटेशन. पुढचा प्रश्न क्रमांक 29. फर्स्ट डोस ऑफ MMR वॅक्सिन इज गिवन ॲट. MMR वॅक्सिनचा फर्स्ट डोस कधी दिला जातो? ओके, सगळ्यांना माहिती आहे, आता पण सांगितलं होतं मी 9 मंथमध्ये फर्स्ट डोस देतो. सर कसा देतो? सबक्युटेनियस देतो. किती देतो सर? 0.5 ml. क्लिअर? ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 3. सबस्टन्स विच सप्रेस ऑर न्यूट्रलाइज बॅड ओडर. ओके, एखादा सबस्टन्स जो की बॅड ओडरला घालवतो त्याला आपण काय म्हणतो? डिओडरंट म्हणतो. ओके, डिओडरंट म्हणतो. ओके, परफ्यूम्स तर माहिती आहे. डिटर्जंट म्हणजे काय की बॅक्टेरिया रिमूव्ह करण्यासाठी डिटर्जंट वापरतो आपण. ओके, पॅरासाइट्सला रिमूव्ह करण्यासाठी ॲस्ट्रिंजंट एजंट वापरतो आपण. क्लिअर आहे? ओके, चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 31. प्रोसेस ऑफ किलिंग इन्फेक्शियस एजंट आउटसाइड द बॉडी. ओके, आउटसाइड जर बॉडी जर विचारलं तर ते असतं डिसइन्फेक्शन. आणि
जर इनसाइड द बॉडी विचारलं तर ते असतं अँटीसेप्टिक. ओके, अँटीसेप्टिक. आउटसाइड जर बॉडी जर विचारलं तर डिसइन्फेक्टंट. इनसाइड बॉडी विचारलं तर अँटीसेप्टिक. ऑटोक्लेविंग काय आहे तर ऑटोक्लेविंग म्हणजे की आपला 121 डिग्री सेल्सिअसला 15 किलो पास्कलला 30 मिनिट्स प्रेशर 30 मिनिट्स टाईममध्ये जे सायकल आपण करतो त्याला आपण म्हणतो ऑटोक्लेविंग. आणि ऑटोक्लेविंगमध्ये आपण ऑल लिव्हिंग मायक्रो ऑर्गॅनिझम इन्क्लुडिंग देअर स्पोर, ऑल लिव्हिंग मायक्रो ऑर्गॅनिझम इन्क्लुडिंग देअर स्पोर जेव्हा डिस्ट्रॉय करतो त्याला आपण ऑटोक्लेविंग म्हणतो. प्लीज रिमेंबर, हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे, बार बार एक्झाममध्ये विचारला गेलेला आहे. ओके, की ऑटोक्लेविंग म्हणजे काय तर किलिंग ऑफ ऑल मायक्रो ऑर्गॅनिझम इन्क्लुडिंग देअर स्पोर्स याला आपण ऑटोक्लेविंग म्हणत असतो. क्लिअर आहे? ओके, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 32. डिसइन्फेक्शन आफ्टर अ पेशंट हॅज बीन रिमूव्ड ऑर बाय डेथ और हॉस्पिटल डिस्चार्ज. एक पेशंट हॉस्पिटल डिस्चार्ज नंतर किंवा डेथ नंतर त्याच्या बेडची त्याच्या रूमची क्लिनिंग करणं याला आपण टर्मिनल डिसइन्फेक्शन म्हणतो. आणि कॉन्करंट डिसइन्फेक्शन म्हणजे काय की पेशंट आज ॲडमिट झालेला आहे, आता पेशंट अजून ॲडमिटच आहे परंतु आपण त्याच्या रूमची साफसफाई करतोय त्याला आपण कॉन्करंट डिसइन्फेक्शन म्हणतो. काय म्हणतो? कॉन्करंट डिसइन्फेक्शन. दोन वर्ड अतिशय महत्त्वाचे आहे, कॉन्करंट डिसइन्फेक्शन आणि टर्मिनल डिसइन्फेक्शन. टर्मिनल म्हणजे काय की जेव्हा पेशंटला डेथ झाली किंवा डिस्चार्ज झाला त्यानंतर जे आपण क्लिनिंग करतो किंवा डिसइन्फेक्शन करतो त्याला टर्मिनल डिसइन्फेक्शन म्हणतात. कॉन्करंट म्हणजे ड्युरिंग पेशंट ॲडमिशन असताना आपण जे क्लिनिंग करतो डिसइन्फेक्शन करतो त्याला कॉन्करंट डिसइन्फेक्शन म्हणतात. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 33. स्क्रीनिंग टेस्ट, स्क्रीनिंग विचारलंय. ओके, स्क्रीनिंग टेस्ट कॉमनली एम्प्लॉयड फॉर डिटेक्शन ऑफ HIV अँटीबॉडी इन द ब्लड बँक. तर ब्लड बँकमध्ये आपण युजली काय करतो, स्क्रीनिंग टेस्ट कोणती करतो तर इलायझा करतो. इलायझा काय आहे? सेन्सिटिव्ह टेस्ट आहे, सेन्सिटिव्ह टेस्ट आहे. इलायझाचा फुल फॉर्म सांगा. इलायझाचा फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो तर एन्झाईम लिंक्ड इम्युनो सॉर्बंट असे. ओके, इलायझाचा फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो एन्झाईम लिंक इम्युनो सॉर्बंट असे. हा आपला इलायझाचा फुल फॉर्म आहे. स्क्रीनिंग टेस्ट आहे HIV ची टेस्ट करण्यासाठी. फॉर एक्झाम्पल आपण ब्लड डोनेट केल्यानंतर आपल्या ब्लडची सुद्धा तपासणी केली जाते आणि त्यामध्ये HIV डिटेक्शनसाठी इलायझा टेस्ट यूज केली जाते. वेस्टर्न ब्लॉट काय आहे प्रश्न विचारला जाईल. कन्फर्मेटरी टेस्ट, कन्फर्मेटरी टेस्ट फॉर HIV तर HIV ची कन्फर्मेटरी टेस्ट आहे वेस्टर्न ब्लॉट. ओके, प्रश्न दोन्ही पण महत्त्वाचे आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 34. मोस्ट स्पेसिफिक टेस्ट फॉर सिरो डायग्नोसिस ऑफ सिफायलिस. सिफायलिसच्या सिरो डायग्नोसिससाठी मोस्ट स्पेसिफिक विचारली आहे. जर स्पेसिफिक विचारली तर VDRL आहे. ओके, आता सिफायलिसची अँटीबॉडी टेस्ट, ओके, सिफायलिसची अँटीबॉडी टेस्टला आपण वॉसरमॅन रिॲक्शन म्हणतो. याच्यामध्ये काय करतो आपण सिफायलिसची अँटीबॉडी चेक करतो, सिफायलिस अँटीबॉडी चेक करत असतो. ओके, आता कान्स टेस्ट पण सिफायलिसचीच टेस्ट आहे. ओके, ज्यामध्ये आपण सिरम डायग्नोसिस ऑफ सिफायलिस करत असतो. ओके, सिरम डायग्नोसिस ऑफ सिफायलिस. ओके, पण तुम्हाला इथं काय विचारलं होतं मोस्ट स्पेसिफिक. ओके, मोस्ट स्पेसिफिक जर विचारलं तुम्हाला तर आपली VDRL टेस्ट आहे. VDRLचा फुल फॉर्म काय आहे? VDRL म्हणजे काय? विनरल डिझीज रिसर्च लॅबोरेटरी. ओके, विनरल डिसीज रिसर्च लॅबोरेटरी. ओके, याला VDRL टेस्ट म्हणतो आपण. चला पुढचा प्रश्न, बाईल. बाईल इज सिक्रेटेड बाय. ओके, तर बाईल कोणामुळे सिक्रेट होतं तर लिव्हरमुळे सिक्रेट होतं. आणि गॉल ब्लॅडरमध्ये काय होतं सर? गॉल ब्लॅडरमध्ये स्टोअर होतं. किती स्टोअर होतं सर? 50 ते 60 ml. 50 ते 60 ml गॉल ब्लॅडरमध्ये बाईल स्टोअर होतं. आणि ज्यावेळेस आपण फूड ईट करतो, जेवण करतो, त्याच्या हाफ ॲन आवर नंतर हे बाईल जे आहे हा आपला स्पिंक्टर ऑफ ऑडी, नाव ऐकलं असेल स्पिंक्टर ऑफ ऑडी. ओके, ह्या ऑडी स्पिंक्टर ऑफ ऑडी द्वारा हे जे आहे हे बाईल आपल्या इंटेस्टाईनच्या सेकंड डिओडिनमच्या सेकंड पार्टमध्ये सिक्रेट होत असतं. चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 36. मलेरिया पॅरासाइट कॉझिंग सेरेब्रल मलेरिया इज. आता सेरेब्रल मलेरिया जो आहे हा कुठल्या मलेरियल पॅरासाइटमुळे होतो
सेरेब्रल मलेरिया, तर सेरेब्रल मलेरिया जो आहे हा प्लाझ्मोडियम फॅल्सीपॅरममुळे होतो. ओके, प्लाझ्मोडियम फॅल्सीपॅरममुळे सेरेब्रल मलेरिया होतो. क्लिअर आहे? ओके, चला पुढचा प्रश्न घेऊया. इन्फ्लुएन्झा इज कॉज बाय, तर इन्फ्लुएन्झा कशामुळे होतो, तर इन्फ्लुएन्झा आपला इन्फ्लुएन्झा व्हायरसमुळे होतो. ओके, इन्फ्लुएन्झा व्हायरसमुळे होतो. आता तुम्हाला हिमोफिलस इन्फ्लुएन्झी काय आहे, तर हिमोफिलस इन्फ्लुएन्झी ट्रॅकोमा काय आहे, तर ट्रॅकोमा जो आहे हा क्लॅमायडियाच्या बॅक्टेरियामुळे ट्रॅकोमा होतो. ओके, ट्रॅकोमा क्लॅमायडियामुळे होतो. आता हे क्लॅमायडिया काय आहे, तर एक ग्राम नेगेटिव्ह बॅक्टेरिया आहे. नॉन मोटाईल आहे म्हणजे हा मूवमेंट करू शकत नाही. हा कोकोबॅसिलरीच्या फॉर्ममध्ये असतो. कोकोबॅसिलाई आहे. ओके, आणि अनएरोबिक बॅक्टेरिया आहे. अनएरोबिक म्हणजे याला जे आहे ऑक्सिजनची जरूरत नाही आहे ग्रोथ करण्यासाठी. क्लिअर? ओके, पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 38. द सॉलिड वेस्ट इन द हॉस्पिटल इज बेस्ट डिस्पोज ऑफ. आता तुम्हाला हॉस्पिटल वेस्ट मॅनेजमेंट, बायोमेडिकल वेस्ट BMW मॅनेजमेंटबद्दल तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे. तर सॉलिड वेस्ट कुठं आपण डिस्कार्ड म्हणजे कसं फायनल त्याचं डिस्पोज कसं होतं, तर सॉलिड वेस्टला आपण इन्सिनरेट करतो. इन्सिनरेट म्हणजे काय, जाळून टाकतो. ओके, जाळून टाकतो. जर लिक्विड वेस्ट असतं तर आपण त्याला पहिलं काय करतो, लिक्विड वेस्टला स्टॅबिलाइज करतो हायपोक्लोराईडद्वारा. ओके, त्यानंतर जर फॉर एक्झाम्पल ट्यूब्स वगैरे असतील तर ह्या ट्यूब्स वगैरे किंवा लॅबोरेटरीच्या ज्या डिशेस आहेत काचाच्या, याला आपण ऑटोक्लेव्ह करत असतो. क्लिअर? आता बायोमेडिकल वेस्टबद्दल तुम्हाला सगळ्यात पहिलं काही महत्त्वाच्या गोष्टी माहिती पाहिजे. ह्यामधून एखादा प्रश्न तुम्हाला रिपीट होऊ शकतो. तर सगळ्यात पहिला प्रश्न की बायोमेडिकल वेस्टचा सर लेटेस्ट रूल कधी आला, तर लेटेस्ट रूल 2019 मध्ये आलेला आहे, मॉडिफिकेशन झालेलं आहे. बायोमेडिकल वेस्टच्या रूल अनुसार सर आमच्याकडे 4 कलर असतात. बायोमेडिकल वेस्ट, आपण जनरल वेस्ट बोलत नाहीये. काय म्हणतोय आपण, बायोमेडिकल वेस्ट म्हणजे की कुठलाही वेस्ट जे की पेशंटची ट्रीटमेंट देताना, डायग्नोसिस करताना, त्यानंतर पेशंटचं वॅक्सिनेशन करताना जो वेस्ट तयार होतो त्याला आपण बायोमेडिकल वेस्ट म्हणतो. याच्यामध्ये जनरल वेस्ट इन्क्लूड होत नाही. बायोमेडिकल वेस्टमध्ये 4 प्रकारचे बीन आहेत. एक आहे येलो बीन, दुसरा आहे रेड बीन, तिसरा आहे ब्लू बीन आणि चौथा आहे ट्रान्सपरंट. ओके, ट्रान्सपरंट पंक्चर प्रूफ कंटेनर. ओके, पंक्चर प्रूफ कंटेनर. ओके, आता याच्यामध्ये सगळ्यांना माहिती असेल, जे लोक हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करतात त्यांना माहिती असेल बायोमेडिकल वेस्ट कसं सेग्रिगेट केलं जातं. परंतु याच्यामध्ये काही प्रश्न असे बनतात, सर माझ्याकडे एक ब्लड बॅग आहे, ती ब्लड बॅग एम्प्टी झालेली आहे. आता ती ब्लड बॅग कुठे टाकायची, तर ब्लड बॅग किंवा जी काही ब्लड आणि बॉडी फ्लुइड ज्याच्यामध्ये आहे, ह्या ज्या प्लास्टिकच्या वस्तू आहेत ह्या रेड बॅगमध्ये जातील. आता सर एखादा ॲनाटॉमिकल पार्ट कट झालेला आहे, कुठे टाकणार, तर येलो बीनमध्ये टाकणार. ओके, ॲनाटॉमिकल पार्ट येलो बीनमध्ये टाकणार. एखादी ड्रेसिंग आहे ती येलो बीनमध्ये जाणार. मायक्रोबायोलॉजिकल जे वेस्ट आहे ते येलो बीनमध्ये जाणार. केमिकल लिक्विड वेस्ट येलो बीनमध्ये जाणार. सर आता एखादं मेडिसिन एक्सपायर झालं किंवा एखादं कॅन्सरचं मेडिसिन आहे, कुठं जाणार, येलो बीनमध्ये जाणार. ओके, आता सर एखादी युरिन बॅग संपली आहे, युरिन बॅग खाली केली, कुठे टाकायची, रेड बीनमध्ये टाकायची. त्याच्यानंतर IV बॉटल कुठे टाकायची, रेड बीन. IV ट्युबिंग्स रेड बीन. त्यानंतर सिरिंज कुठे जाणार, तर सिरिंज जाणार आपली रेड बीनमध्ये आणि निडल जी आहे ही पंक्चर प्रूफ कंटेनरमध्ये जाणार. ओके, निडल जी आहे पंक्चर प्रूफ कंटेनरमध्ये. आता ब्लू बीनमध्ये काय जाणार, तर ब्लू बीनमध्ये सगळ्या प्रकारचे ग्लासवेअर. आता तुम्ही म्हणसाल सर तुम्ही सांगितलं एक्सपायर मेडिसिन तर आपले येलो बीनमध्ये जाणार आहे. परंतु फॉर एक्झाम्पल एखादं तुम्ही अँटीबायोटिक आहे, अँटीबायोटिक डिझॉल्व केलं पण तुम्हाला कळलं की ती एक्सपायर झालं, ते डिझॉल्व केलेलं अँटीबायोटिक विड्रॉ करायचं, येलो बीनमध्ये टाकायचं आणि ती जी बॉटल आहे रिकामी बॉटल ती ब्लू बीनमध्ये टाकायची. क्लिअर आहे. आणि ह्या ज्या ब्लू बीन मधलं जे पण मटेरियल असतं हे ब्लू बीनचं मटेरियलचं आपण ऑटोक्लेव्ह करतो.
त्यानंतर त्याचं डिस्कार्ड करतो. आणि ट्रान्सपरंट कंटेनर जो असतो, पंक्चर प्रूफ कंटेनर, ह्या पंक्चर प्रूफ कंटेनरमध्ये आपण सगळ्या प्रकारचे शार्प, ज्याने आपल्या बॉडीला इंजुरी होऊ शकते, असे शार्प सगळे जे आहेत हे पंक्चर प्रूफ कंटेनरमध्ये टाकले जातात. आणि ह्या पंक्चर प्रूफ कंटेनरला आपण डीप ब्युरियल मेथडनी याचा डिस्पोज ऑफ करत असतो, म्हणजे याला पुरून टाकतो आपण. ओके, लँड फिल करतो याला आपण. क्लिअर आहे? तर सगळे प्रश्न महत्त्वाचे आहेत. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 39. गॅस कॉमनली यूज फॉर फ्युमिगेशन ऑफ ऑपरेशन थिएटर. ऑपरेशन थिएटरच्या फ्युमिगेशनसाठी आपण फॉर्मल्डिहाइड यूज करतो. फॉर्मल्डिहाइड आता कसा बनवत होतो तुम्हाला माहिती असेल, जे लोक एक्सपिरियन्स आहे त्यांना माहिती असेल. आपण KMNO4 घेत होतो, प्लस याच्यामध्ये आपण H2O2 टाकत होतो. ज्यावेळेस KMNO4 आणि H2O2 ज्यावेळेस आपण मिक्स करत होतो तेव्हा एक फ्यूम तयार होत होती आणि ती फॉर्मल्डिहाइडची फ्यूम होती. क्लिअर? ओके, आता क्लोरीन कशासाठी वापरतात? क्लोरीन सर HIV पेशंट जे आहेत, HIV पेशंटच्या लिनन धुण्यासाठी किंवा HIV पेशंटचा बेड क्लीन करण्यासाठी, सगळे जे काही किंवा एखादा स्पिलेज झालेला असेल तर स्पिलेजला क्लीन करण्यासाठी आपण काय करतो? क्लोरीन म्हणजे काय? सोडियम हायपोक्लोराईड मध्येच क्लोरीन आहे. ओके, चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 40. बॅक्टेरिया विच ग्रो बेस्ट ॲट हायर टेम्परेचर. 55 ते 80 डिग्रीपर्यंत जो बॅक्टेरिया ग्रो होतो त्याला आपण थर्मोफिलिक बॅक्टेरिया म्हणतो. प्रश्न महत्त्वाचा आहे, रिपीट झालेले आहेत. ओके, थर्मोफिलिक. अजून बॅक्टेरियाचे काही प्रकार आहेत. ओके, जसं सायक्रोफिलिक. ओके, सायक्रोफिलिक लिहून घ्या. काही बॅक्टेरियाचे प्रकार आहेत सायक्रोफिलिक. ओके, सायक्रोफिलिक म्हणजे काय की कोल्ड लविंग बॅक्टेरिया. ओके, कोल्ड लविंग ज्याला थंड वातावरणामध्ये तो ग्रो होतो. ओके, हा सायक्रोफिलिक झाला. दुसरा असतो मेझोफिलिक. म्हणजे काय? जो मॉडरेट टेम्परेचरवर ग्रो होतो. ओके, मॉडरेट टेम्परेचरवर ग्रो होतो त्याला आपण मेझोफिलिक म्हणतो. तिसऱ्या प्रकारचा बॅक्टेरिया असतो त्याला म्हणतो आपण कॅप्नोफिलिक प्रकारचा बॅक्टेरिया, जो की CO2च्या प्रेझेन्समध्ये, ओके, CO2च्या प्रेझेन्समध्ये ग्रो होतो. म्हणजे की त्याला ऑक्सिजनची जरूरत नाही, त्याला कार्बन डायऑक्साईडची जरूरत असते. फॉर एक्झाम्पल इकोलाय. जो इकोलाय आहे, हा इसेरेशिया कोलाय जो बॅक्टेरिया आहे याला ग्रो करण्यासाठी कार्बन डायऑक्साईडची गरज आहे. ओके, त्याला आपण कॅप्नोफिलिक. ओके, कॅप्नोग्राफी माहिती आहे सगळ्यांना. कॅप्नोग्राफी ज्यावेळेस आपण एखादा पेशंट इंट्युबेट असतो तर त्या पेशंटची आपण कॅप्नोग्राफी म्हणजे CO2ची लेवल चेक करत असतो, तर त्याला आपण कॅप्नोग्राफी म्हणतो. याला अशा प्रकारच्या बॅक्टेरियाला कॅप्नोफिलिक बॅक्टेरिया म्हणतो. क्लिअर? ओके, चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 41. हा रोग जीवनसत्व बीच्या अभावामुळे होतो. हा प्रश्न रिपीट झालेला आहे. पहिल्या मी टेस्ट घेतल्या त्याच्यामध्ये हा प्रश्न होता. तर विटामिन बीच्या जीवनसत्वामुळं, ओके, बेरी हा रोग होतो आणि तो म्हणजे B1 थायामिनच्या कमतरतेमुळं. ओके, थायामिनच्या कमतरतेमुळं. त्वचेचे विकार विटामिन E मुळे होतात. ओके, रातआंधळेपणा विटामिन A मुळे होतो. हा प्रश्न मी डिटेल एक्सप्लेन केलेला आहे. जर तुम्ही व्हिडिओ नसेल बघितला तर तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. सगळ्या प्रश्नाची प्लेलिस्ट जी आहे मी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करत आहे. ती प्लेलिस्ट तुम्ही पूर्ण बघायची. त्याच्यामध्ये सगळे टेस्ट पेपर मी सॉल्व करतोय. अशाच प्रकारचे सगळे आन्सर मी तुम्हाला सांगतोय. ओके, कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्ही ज्यावेळेस मी व्हिडिओ अपलोड करेल तुम्हाला तो व्हिडिओ लवकरात लवकर मिळेल. ठीक आहे, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 42. कोल्हापूर जिल्ह्यातून प्रवाहित होणाऱ्या डॅश या नद्याच्या एकत्रित प्रवाहाला पंचगंगा असे म्हणतात. तर पंचगंगा ज्या नद्या आहेत ह्या पंचगंगा नद्या त्यामध्ये कोण कोण येतं? कासारी, कुंभी, तुळशी, भोगावती आणि सरस्वती या 5 नद्यांच्या संगमाला ज्या कोल्हापूर जिल्ह्यामधून जातात याला पंचगंगा नदी असे म्हणतात. चला पुढचा प्रश्न क्रमांक 43. महाराष्ट्रातील पहिला लोह पोलाद प्रकल्प कुठे आहे? तर महाराष्ट्रातील पहिला लोह पोलाद प्रकल्प जो आहे हा चंद्रपूर जिल्ह्यात आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 44. भारताची साखरपेठ म्हणून ओळखला जाणारा तालुका कोणता आहे? तर भारताची साखरपेठ जर विचारलं तुम्हाला तर
कोपरगाव आहे. ओके, कोपरगावला भारताची साखरपेठ म्हणतात, सगळ्यात जास्त साखर कारखाने आहेत. ओके, पुढचा प्रश्न क्रमांक 45. चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या किती पट आहे? ओके, तर 1/6. ओके, 1/6 म्हणजे 1/6. म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल आता आपण जे पृथ्वीवर आहे, जर आपण चंद्रावर जर गेलो तर आपलं 6% वेट कमी होतं. म्हणजे आपण आपल्या अंगावर जे पडणारं गुरुत्वाकर्षण आहे याचं बल 6% कमी आहे, म्हणजे 6 गुणा कमी आहे. ओके, क्लिअर आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 46. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया या नावाची अखिल भारतीय पातळीवरील संघटना डॅश येथे डिसेंबर 1925 मध्ये स्थापन करण्यात आली. तर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया ही कानपूरमध्ये स्थापन करण्यात आली होती, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया. चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 47. जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे? तर जगातील सर्वात मोठा खंड आशिया खंड आहे. का सर? कारण की सर आशिया खंडामध्ये 43 कंट्री आहेत. किती कंट्री आहेत? 43 कंट्री आहेत आशिया खंडात मधल्या. ओके, तर सगळ्यात मोठा खंड आशिया आहे. प्रश्न क्रमांक 48. हृदयांच्या स्नायूंना असे म्हणतात. तर हृदयांचे स्नायू म्हणजे काय? तर मसल्स. तर हृदयांच्या स्नायूंना आपण अनैच्छिक स्नायू म्हणतो. अनैच्छिक म्हणजे काय की इनव्हॉलंटियर. तुम्ही तुमचा हार्टबीट रोखू शकत नाही. ओके, आपण म्हणजे पॅथॉलॉजिकली जर थांबलं तर तो प्रश्न वेगळा आहे, पण तुम्ही तुमचा श्वास रोखू शकता पण हार्टबीट नाही रोखू शकत. ओके, तर त्याला अनैच्छिक स्नायू म्हणतात. ओके, अनैच्छिक स्नायू. ऐच्छिक स्नायू म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल तुम्ही तुमचं ब्लॅडर कंट्रोल करू शकता, तुम्ही तुमचा श्वास रोखू शकता, तुम्ही तुमचं फिकल मॅटर रोखू शकता, परंतु तुम्ही तुमची पेरिस्टाल्सिस मुवमेंट नाही रोखू शकत. म्हणजे आपल्या आतड्यांची जी मुवमेंट आहे ही आतड्यांची मुवमेंट आपण रोखू नाही शकत, आपण आपल्या हृदयाची मुवमेंट रोखू नाही शकत. क्लिअर? तर त्याला अनैच्छिक स्नायू म्हणतात. आणि ऐच्छिक म्हणजे जे की आपण व्हॉलेंटरीली कंट्रोल करू शकतो ते. चला प्रश्न क्रमांक 49. भारतीय नागरिकांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते एक मूलभूत कर्तव्य नाही विचारले? ओके, नाही विचारले. तर आपलं मूलभूत कर्तव्य कोणचं नाही आहे? तर ठराविक काळ सैनिक कार्य करणे हे आपलं कर्तव्य नाही आहे. काही कंट्रीमध्ये तुम्हाला कमीत कमी 3 वर्षाची मिलिटरी सर्व्हिस मॅन्डेटरी आहे देणं. ओके, म्हणजे कुठलाही एखादा मुलगा किंवा मुलगी कोणीही असो त्यांना 3 वर्षाची कंपल्सरी मिलिटरी सर्व्हिस देणं जरुरी असतं. ओके, परंतु आपल्या संविधानामध्ये असा कुठलाही प्रावधान नाही आहे. परंतु आपले मूलभूत कर्तव्य काय आहेत? तर आपल्या राष्ट्रगीताचा मान ठेवणे, आपल्या ध्वजेचा मान ठेवणे, आपलं जे राष्ट्रगान आहे त्याचा मान ठेवणे, आपल्या राष्ट्रफूल, राष्ट्रपक्षी, राष्ट्रप्राणी या सगळ्यांचा आदर करणे, या सगळ्यांचं संगोपन करणे आपलं कर्तव्य आहे. दुसरं, आपल्या सार्वजनिक मालमत्तेचं रक्षण करणं, त्यानंतर शास्त्रीय दृष्टिकोन वृद्धिंगत करणं, या सगळ्या गोष्टीचं आपलं मूलभूत कर्तव्य आहे. ओके, तर हे सगळे आपल्या भारतीय संविधानामध्ये आपल्याला सांगितलेले आहे. आता आजच्या व्हिडिओचा लास्ट प्रश्न, पार्ट 1 मध्ये आपण 50 प्रश्न घेऊया, पार्ट 2 मध्ये आपण परत 50 प्रश्न घेऊया. व्हिडिओ लंबा नको व्हायला म्हणून आपण पार्ट 2 याचा बनवूया. ओके, लास्ट प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 50. 1922च्या रंपा उठावाचा प्रमुख नेता कोण होता? तर रंपा उठावाचा प्रमुख नेता जो आहे तो अलुरी सीताराम राजू हे 1922च्या रंपा उठावाचे प्रमुख नेते होते. क्लिअर आहे? तर हे आपले 50 प्रश्न झाले. पार्ट 2 मध्ये मी तुम्हाला परत 50 प्रश्न कव्हर करणार आहे. सगळ्यांना विनंती आहे कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. थँक्यू.